प्रश्न होता की आता पुढची कारवाई काय असेल. पुण्यातील हे CIDचं संपूर्ण महाराष्ट्रासाठीच मुख्यालय आहे आणि या मुख्यालयामध्ये वाल्मिक कराडला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे CIDकडून आणि CIDचे अधिकारी चौकशी त्याची करत आहेत. मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पुणे पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण वाल्मिक कराडचे काही समर्थक देखील या ठिकाणी आपण काही वेळापूर्वी पाहत होतो. या समर्थकांना बाहेर या ठिकाणी घालवण्यात आलेलं आहे आणि CIDचे सगळे वरिष्ठ अधिकारी. तुम्हाला लाजा वाटत नाहीत? भडव्यांना तुम्ही पत्रकारिगिरी करता ती तुम्हाला लाजा वाटत नाहीत? कुठे गेलं तुमचं महाराष्ट्राचा गुप्तचर विभाग? हां, भारताचा गुप्तचर विभाग गेलं कुठे? एवढा गंभीर गुन्ह्यातला आरोपी तुमच्यासमोर शरण येतो, तुम्हाला लाज नाही वाटत जरासुद्धा? जनाची नाही तर मनाची. हां, फालतूच्या बातम्या दाखवायला त्याचे पाया पडा तुम्ही, त्याच्या पाया पडा, त्या वाल्मिक कराडच्या पाया पडा. हीच लायकी राहिली आहे तुमची.